आजचं हे जे दिल्लीचं प्रकरण आहे त्या दिल्लीच्या प्रकरणामध्ये आपण हिंदू म्हणून या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे। मनसेची सदस्य नोंदणी होती, त्या सदस्य नोंदणीमध्ये एका बिहारी आणि यूपीचे लोक पण ते रजिस्ट्रेशन करतात, चांगली गोष्ट आहे ही। आणि ते स्वतः बोलताय पण इथं महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना हे पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे। या मताचे आपण आहोत आणि अशा जर मताचे कोणी असतील ना परप्रांतीय तर त्यांचा आदर सत्कार अभिमान वाटलाच पाहिजे, त्यांना ती जागा आपण आपल्यामध्ये मराठी माणसामध्ये दिलीच पाहिजे। हे विचार आपण प्रत्येकाने जोपासले पाहिजे की प्रत्येक परप्रांतीय पण काय वाईट नसतो, तो जर का आपल्याला आजमावणार असेल, तो आपली भाषा त्याचा आदर करणार असेल तर तो आपलाच आहे। कारण उद्या उठून आपल्याला ह्या मुस्लिम लोकांशी लढायचं आहे। मी सगळ्याच मुस्लिम लोकांबद्दल बोलत नाही, पण काही जे मुस्लिम आहेत ना, जे बोलतात ना आम्ही वंदे मातरम बोलणार नाही किंवा ज्यांना औरंगजेब खूप आवडतो ना, हे अशा मुस्लिम लोकांच्या विरोधात मला असं वाटतं आपण हिंदुत्व म्हणून हिंदू म्हणून जागा होणं गरजेचं आहे। नाहीतर ही औरंगजेबाची मुघलांची जी कार्टी आहेत ना, हे मला असं वाटतं ते जुने दिवस आपला परत आणायला लागतील। इथे आपण लढत राहू या परप्रांताच्या विरोधात, आपण लढत राहू या आपल्याच हिंदू लोकांच्या विरोधात, पण इथं काही मुस्लिम मुघल लोक आहेत ना, ते आपला फायदा घेतील याची मला असं वाटतं आपण काळजी नक्कीच घेतली पाहिजे। प्रत्येक वेळेला आपण मराठी कुठे असलं पाहिजे, प्रत्येक वेळेला आपण हिंदू कुठे असलं पाहिजे, कुठे आपण जागा झालं पाहिजे, याचा विचार नक्कीच मराठी माणसांनी पण तितकाच करावा। आजचं हे जे दिल्लीचं प्रकरण आहे त्या दिल्लीच्या प्रकरणामध्ये आपण हिंदू म्हणून या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे। मी सातत्याने मराठीवर जेव्हा अन्याय होतो, जेव्हा काही गोष्ट येते तेव्हा तर मी बोलत आलोयच आजपर्यंत, पण याच्या पुढे मी आता हिंदू याच्यावर पण जेव्हा अन्याय होईल, जेव्हा या हिंदूचा अपमान होईल, तेव्हा मी या मुघलांवर, या मुसलमान जे आहेत ना असे मुघलांच्या अवलादी, यांच्यावर पण बोलणार। आणि मला असं वाटतं एक समाजाचा जागृत नागरिक म्हणून याच्यावर बोलणं गरजेचं आहे, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कारण तुम्ही बघा आज बरेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, पण आज बरेच या लोकांमधले आहेत ना काही, ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही। हे असल्या लोकांची आपल्याला गरज नाही। आणि जे परप्रांतीय जे आपल्या महाराष्ट्राला मानत नाही, मराठी माणसाला मानत नाही, त्यांची पण आपल्याला गरज नसलीच पाहिजे। जेव्हा मराठीचा विषय येतो तेव्हा ज्या आपल्या मराठी अस्मितेला मानणार नाही त्या परप्रांतीयांची गरज आपल्याला नसली पाहिजे। आणि जेव्हा हिंदूचा विषय येतो तेव्हा आपल्या या मुघलांच्या अवलादी, औरंगजेबाच्या अवलादी आहेत ना, जे आपल्या भारताला मानत नाही, आपल्याला संविधानपेक्षा त्यांच्या सगळ्या गोष्टी मोठ्या वाटतात, अशा मुस्लिम लोकांना मला असं वाटतं आपण नक्कीच डावललं पाहिजे आणि तरच आपण पुढे जाऊ। बाकी मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही। आज जर का पाहिलं तर मुंब्रा हे असं एक मुंबईमधलं शहर आहे जिथे मुसलमान लोकांनी कब्जा केलेला आहे, तिकडं बाकी कोणाचंच चालत नाही। पण असं कुठलंच बाकीचं असं शहर नाहीये जिथे फक्त आणि फक्त परप्रांतीय राज्य करतील, कुठेच नाही। फक्त मराठी राज्य करते असं कुठेच नाही। एक मुस्लिम पूर्ण पट्टा जो आहे ना, तो या मुंब्रामध्ये कब्जा झालेला एकमेव मुंबईतलं शहर आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।